आपले आदरणीय शिक्षण मंत्री श्री जॉर्ज वर्गीस आणि स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, उपस्थित पालक, शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी, तुम्हा सर्वांनी आज मला इथे पाहुणा म्हणून बोलवलं आहे. माझ्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. माझं तुमच्यात उपस्थित राहणं हा माझ्यासाठीच गौरव आहे. इथे उपस्थित कित्येकांना माहीत असेल की हा माझा दुसरा जन्म आहे आणि मी खरं तर काही दिवसांपूर्वी खरंच मरणार होतो. आज तुमच्या समोर मी हा जो जिवंत उभा आहे त्याचं एक कारण आहे. ही जी छोटीशी मुलगी तुमच्या समोर बसली आहे, तुम्हाला माहिती आहे का, तिचं नावही खूप इंटरेस्टिंग आहे, इंडिया. तिची जगण्याची पद्धतच खूप वेगळी आहे. सर, ही अशी मुलगी आहे जी 9 वर्ष होईपर्यंत शाळेत शिकलीच नाही, पण तिने एंट्रन्स एक्झाम देऊन हायर क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं. मी आज या ठिकाणी इंडियाला स्टेजवर बोलवू इच्छितो. ये बाळा, स्टेजवर ये. जा बाळा. आय एम प्राऊड ऑफ यू. माझा जीव वाचवल्याबद्दल आभारी आहे. मी तो व्यक्ती आहे ज्याला दुसऱ्यांदा आयुष्य मिळालं. ते खरं तर या मुलीमुळेच. आज मी जो तुमच्या समोर उभा आहे त्यामागे खरं तर सायन्स आहे. तुम्हाला माहिती आहे हिने काय चमत्कार केला? त्या दिवशी तू जे केलंस ते सांगू शकशील का? मला माहितीये सर, या सगळ्याबद्दल बाबांनी सांगितलं होतं. त्याला CPR म्हणतात. तुला तुझ्या बाबाने शिकवलं का हे? बाबांनी खूप काही शिकवलंय जे शाळेत शिकवलं जात नाही. ही कुठली साधी गोष्ट नाहीये. मी इंडियाच्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्टेजवर यावं. जा बाळा. सर, मी या सोमनला आधीपासूनच ओळखतो. हे कायम सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍडव्हान्स असतात. यांचे गावकरी यांच्या आंदोलनाबद्दल माझ्यापेक्षा जास्त जाणतात. सोमन, इंडियाबद्दल सांग, तुझ्याबद्दल आणि तुझ्या विचारांबद्दलही सांग. प्रिय मित्रांनो, मी एक असा व्यक्ती आहे जो आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर हरलो होतो. माझे घरचे, माझे आजूबाजूचे सगळे माझ्यावर हसायचे. मला वेगवेगळी नावं ठेवण्यात आली होती. वेडा सोमन, सनकी सोमन, आणखी खूप काही. खरं तर माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती असेल की माझे किती नावं आहेत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी निसर्गाला नुकसान न पोहोचवता माझं आयुष्य जगतो. त्यापैकीच काहीशा गोष्टी मी माझ्या मुलीला शिकवल्या आहेत. सर, मी तिला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल पद्धतीने करून दाखवल्या आहेत आणि त्यामुळेच ती चांगल्या प्रकारे समजू शकली आणि त्याच ज्ञानाच्या आधारे तिने तुम्हाला CPR दिला. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर आता ह्यावेळी इथे आग लागली तर आपण काय केलं पाहिजे? पळून जायचं. आता काय करायचं? काय केलं पाहिजे? तू म्हणशील तर पळून जाऊ. सोमन, तो सिलेंडर त्यासाठीच ठेवलाय, त्यानेच आग विझवू. मी सांगतो सर, इथे किती लोक आहेत ज्यांना फायर एक्सटिंग्विशर चालवता येतं? ही आहे सर आपली कंडिशन. याचंही शिक्षण आपल्याला मिळायला हवं की नाही? ते शिक्षण काय कामाचं जे भोवतालचं ज्ञानही आपल्याला देत नाही. बरोबर बोलतोय ना सर? कृतज्ञता आणि जबाबदारी विसरणाऱ्या लोकांची संख्या ज्या देशात वाढेल तो देश राहण्यायोग्य राहणार नाही. जेव्हा एखाद्या बाईकचा ऍक्सिडेंट होतो तेव्हा आपण फक्त रोड बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरलाच दोष देऊन चालणार नाही. खरं तर हेल्मेट न घालण्याच्या आपल्या सवयीला मोडून आपण हेल्मेट घातलं पाहिजे. रुग्णांना लुटणारे फक्त हॉस्पिटल जबाबदार नाहीयेत, तर कॅन्सर वाढवणाऱ्या औषधांचा वापर करणारे शेतकरीही तितकेच जबाबदार आहेत. जेव्हा तुम्ही एका ठिकाणी खोटं बोलता तेव्हा दुसऱ्या ठिकाणीही बोलावं लागतं. सकाळी कोणी भेसळयुक्त दूध विकेल तर त्याला संध्याकाळी विषारी मासा मिळू शकतो.
माणुसकीने भरलेलं जग आपल्याला कोणी भीक म्हणून देणार नाहीये. ते जग आपल्याला स्वतः बनवावं लागेल. त्याची निर्मिती आपल्याला स्वतःला करावी लागेल. जर मनुष्यावर आपण प्रेम करतो तर त्याच मनुष्याप्रती आपण बेजबाबदार कसे राहू शकतो? माझी जीवन पद्धती मला आठवण करून देते की माझी इतरांसाठी काय जबाबदारी आहे आणि मी काय कर्तव्य पार पाडली पाहिजे. मग भले लोक मला वेडा म्हणोत, सनकी म्हणोत किंवा काही दुसऱ्या नावाने हाक मारोत. कोणत्याही चाकूला पॉलिश करून धार लावता येऊ शकते आणि मग या चाकूचा वापर तुम्ही एखादी गरजेची वस्तू कापण्यासाठी करू शकता. आणि अगदी अशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा गुण त्याची कुशाग्र बुद्धी असते आणि त्याने मनुष्य काहीही मिळवू शकतो. आणि हे सगळं मी माझ्या अतिप्रिय मुलीला देखील शिकवलंय. आणि मला खात्री